मी एकटा असेल तर सुख मिळू शकत नाही भावना आहे. एकटा असेल तर दुःखच वाट्याला येते. असं वाटतं एकटा आहे ना, बोर झालो. मुली देखील बोर झाले की निघतात टुरू 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 तिला बोर करायला. एकटा असेल तर दुःखच वाट्याला येते. दुसऱ्याच्या संगतीत सुख आहे असं वाटतं. मग फ्रेंड्स, काल फ्रेंड्स डे होता. काही प्रेझेंट दिल्या गेलं, कारण दुसऱ्याच्या संगतीत सुख आहे असं वाटायला लागतं. म्हणून फ्रेंडशिपचा दायरा जरा मोठा असतो, स्पॅन. म्हणून साधक साधनेला एकटा नकोच म्हणतो. ज्यांच्या याच्यात काम दडलेलं आहे, दुसऱ्यामध्ये सुख शोधतो, दुसरा देईल तेव्हा मला मिळेल असं ज्यावेळेस त्याला वाटतं, एकटा माणूस साधना का घरी करत नाही, त्याचं पहिलं कारण एकटा नको म्हणतो तो साधनेमध्ये. एकटे पडलो तर बेचैनी घिरते बसलो असं पाहतो. रात्री तर फारच कठीण आहे साधना. लाईट जर ऑफ असेल, झिरो नसेल ना, भूत आलं का, सावली दिसली का, आतमध्ये अंधार बाहेर अंधार, एकट्याला भेटतो. कारण एकटे पडलो की बेचैनी होत घेरते, मग काही वाचतो. काही वाचतो. तुम्ही रेल्वेमध्ये पहा, दोनच माणसं असावेत त्या कंपार्टमेंटमध्ये, एक आपण आणि एक दुसरा. आणि आपण आपलं वाचण्यात असावं किंवा आपलं ध्यानात असावं डोळे झाकून. इतकं त्याला बोर होतं ते पाहणं. तो आपटील, हे करील, काहीतरी खाखूर करील, काही आपटील, की आपण डोळे उघडून त्याच्याशी बोलावं. आणि समजा उघडले आणि नाही बोललो, रेस्टलेस होतो, तो खाली उतरेल. आता बघा काही लोक डब्यातून खाली उतरतात, इकडे तिकडे पाहतात, मग भजे आहेत का, काय खावं न खावं, उतरतील, पुन्हा वर चढतील, रेल्वे आली का, हे आली का, काहीतरी बोलतील, कुठल्या तरी पॉलिटिक्सच्या गप्पा काढतील, रेस्टलेस असतात. एकटे असले तरी दोस्त जुळून घेतात ते डब्यामध्ये. तुम्ही कोण, आम्ही कोण, तुम्ही कुठले, आम्ही कुठले. दुसऱ्याकडून बेचैनी घेरते एकटे जर असत तर. काही वाचतो. मग कुठला कागद जरी दिसला, दुसऱ्याचा पेपर दिसला, फार कधी घरी वाचतात असं नाही, पण त्याच द्या, कारण एकटेपणा आहे, काय करावं. काही वाचतो, रेडिओ ऐकतो, टी व्ही पाहतो, काही लावतो. ते लगेच ते पाहण्यासारखं असतं नाही, मग दुसरं चॅनल बदलायचं. असं वाटतं पुन्हा आशा येते, नाही आता नाही, पण 5 मिनिटात एखादं दुसरं काहीतरी लागू शकतं, पुन्हा टी व्ही ऑन होतो. बेचैन असतो, कारण सुख त्याच्यात दडलेलं आहे, मला पाहिजे, हवं आहे. हॉटेलमध्ये जातो, चलो चाय पिने को, हॉटेलमध्ये जातात. पत्ते खेळतात, रम्मी पत्ते खेळतात, कॅरम खेळतील, बुद्धिबळ खेळतील. का? त्या वस्तू सुख देतील, कारण बेचैन झालेलो आहेत, एकटेपणा आहे. मग 2 माणसं लागतात पत्ते खेळायला, एकटं तर नाही खेळू शकत ना. असं करून ते काहीच नाही. क्लबमध्ये जातो, काय काय असेल ते, हे सगळं तो करतो. दुसऱ्याकडून केव्हाही सुख मिळाले नाही, ही मात्र भावना लक्षात आली पाहिजे सर्वांची. अरे जो मित्र आज चांगला वाटतो, काही दिवसानंतर तो डाऊन होतो आपल्या नजरेतून, दुसरा चांगला वाटायला लागतो, कारण दुसऱ्याकडून सुख मिळत नाही, म्हणून आपण नवीन नवीन मित्र शोधतो. मग ज्ञानेश्वरी वाचली, मग दासबोधाकडे वळतो, आध्यात्मिक असतील तर दासबोध झाला, अजून दुसऱ्याकडे वळतो. भागवत कथा ऐकली, तिकडे महाभारत, मग तिकडे जातो. समथिंग टू बी चेंज्ड, कारण दुसऱ्याकडून केव्हाही सुख मिळालेले नसते, नाही तर शोधतच फिरला नसता. एकदा मिळालं सुख तर पुन्हा गरज आहे का? नाही, कधी मिळणार नाही. दुसऱ्याकडून, दुसऱ्या वस्तूत नाही, दुसऱ्या विषयात नाही, कशात नाही, सुख मिळणार नाही.
नरकात जायचे तर एकटा जाण्यापेक्षा दुसरा बरोबर असावा असं वाटतं. खड्ड्यात जरी उतरायचं दोघं असावेत. अंधारात असलं, हे मला येऊ दे. आता देखील खाली जाताना एखादी समजा मुलगी पळाली आणि तिथे अंधार असतात, मला येऊ दे. काय जायचं तर दोघं असावेत ना, खड्ड्यात उतरो की नरकात जाऊ. एकटा नको, साधनेतही एकटा नको. सगळ्याला वाटतं एकटा आळंदीला जायचं, एकही येणार नाही. येईल का? नाही येणार. एकटा जायचं म्हटलं की. तुम्ही येणार का? तू येणार? हो येणार. बरं मग चलू. नाही इतक्या बायामध्ये आपण एकट्या बोरच. एकटेपणा नको वाटतो, कारण दुसऱ्यामध्ये ते सुख दडलंय असं वाटतं. मी सुख देऊ शकणार नाही कारण मी एकटी आहे, मला सुख घ्यायचं ही भावना असते कामामध्ये. दुसरा बरोबर असावा. भांडण चालते हो, पण एकटेपणा नको. नवरा बायको सतत भांडतात पण पुन्हा बरोबर जातात. तो म्हणतो मी येत नाही तीर्थयात्रेला, तू जा. ती जात नाही, नाही तुम्ही या. पण भांडण करायला पण भांडणात तर एक सुख असतं बरं का. अनेकांना वाटते का भांडतात? अरे भांडणातही सुख आहे, रडण्यातही सुख आहे. काही लोक अडिक्ट झालेले असतात. एक बायको ज्ञानेश्वरीहून सारखी येत होती, तिने भांडणच बंद केलं. ते विचारायला आले, क्रॅक तर नाही झाली? आजकाल बोलत नाही, भांडत नाही, मला जरा डाऊट यायला काय भानगड झाली. भांडण चालतंय पण एकटेपणा नको. भांडू तो, दोन मैत्रिणी भांडतातही, तू तशी मी अशी, पण पुन्हा पुन्हा बरोबर राहतात. भांडण चालतो पण एकटेपणा नको. एकटे असण्यापेक्षा तुम्हाला वाटेल दुश्मनाबरोबर देखील राहणे चांगले, पण बाबा एकटं नको. एकटं नको. एकटे असण्यापेक्षा तुम्हाला वाटेल दुश्मनाबरोबर राहणे चांगले. शिव्या, भांडण काही चालेल पण एकटेपणा नको. भांडण चाल काही चालेल हो, तू तू मी 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 तू तू, पण एकटेपणा नको. पण एकटे मढ्यासारखे जीवन जगणे नको वाटतं. मेल्यासारखं निसतच बसायचं कोणालाही नको वाटतं. महावीरांनी म्हटले 48 मिनिट परमशून्यात गेले की सर्व संपलं, काहीही पुढे करू नका. 48 मिनिट महावीर म्हणतात. पण त्यांच्या घटिकापळ ह्या दृष्टीनं 48 मिनिट येतात. म्हणजे जवळपास 30 मिनिटाचा अर्धा तास, एक पाऊण तास परमशून्यात ध्यान लागलं की तुम्ही मुक्त झाले. मात्र काहीही पुन्हा हे नको, खाली येणं नको. म्हणजे एखाद्या वेळेस असं म्हणा की इतका श्वास किंचित जरी हळूवार चालेल त्याची देखील जाणीव नको. दगडासारखं शरीर तुमचं 48 मिनिट कमीत कमी जर झालं, पुढे संपलं, काही करू नका. दुसऱ्यामध्ये सुख शोधणे म्हणजे काय? म्हणजे भगवान शंकराचार्यांनी याला मूढमती म्हटलंय. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. बायकोमध्ये सुख शोधणं, सगळ्यांमध्ये शोधणं, संसारामध्ये शोधणं, वस्तूमध्ये शोधणं, त्याला मूढमते म्हटलंय. मूर्ख माणसा, तुझी मती मूढ आहे, तुझं मन मूढ आहे. कारण वाळूतून तेल निघत नाही. माहिती आहे बरं का, वाळूतून तेल निघत नाही, सुखही मिळत नाही. पण तरी माणसं तेल काढायला जातात. संसाराची वस्तू, विषय, व्यक्ती सुख देत नाही माहिती आहे, तरी माणसं त्याच्या मागे पाळतात. कधी कोणाला भेटलं नाही, कुठल्याही धनापासून सुख मिळालेलं नाही, कशापासून मिळालेलं नाही. अंबानीला विचारा, तेही म्हणतात इतकं जरी मिळालं तरी अजून कमीचे धन, अजून पाठीमागे लागलेले आहेत. ते खूप 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 मोठं व्हावं असं वाटतं.
अज्ञानाला माफी आहे, मूढाला नाही. एकदा जर का तुम्हाला कळालं की याच्यात सुख नाही, तर तुम्ही ज्ञानी झालात. माहीतच नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, माहिती झाल्यानंतरही तुम्ही जर लटकलात त्याच्याकडे, तर त्याला मूढ म्हटलंय, त्याला मूर्ख म्हटलंय अध्यात्माने, भगवान शंकराचार्यांनी. कारण जाणून बुजून मूर्खपणा करतो. एक असा विचार करा की किती वेळेस कामातूर झालात. आता एक सेक्सकडे पार्ट आपण काय घेऊ. एक असा विचार करा की किती वेळेस तुम्ही कामातूर झालात. सेक्सची भावना किती वेळेस झाली. किती वेळेस कामवासनाने तुम्हाला घेरले. नवीन लग्न होतं, एकदा दोनदा रात्रीतून सेक्स भावना यांची उफाळून येते. किती वेळेस, कंटिन्युअस पहा किती वेळेस येते. पण कधी तृप्त झाले का हो? कधी तृप्ती मिळाली का? प्रश्न हा आहे. दिवसातून एकदा आली, 10दा आली नाही, अजून महिन्यातून एकदा आली, 15 दिवसांनी आली, कामवासना तृप्त केली, तरी मग तृप्ती मिळाली का? म्हणजे कामवासनेमध्ये तृप्ती आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही तृप्त झाले का, हा पहिला प्रश्न आहे. आनंदाचा वर्षाव झाला, तृप्त झाला याचा अर्थ काय? आनंदाचा वर्षाव झाला का? नाही, फुलं पडली स्वर्गातून, हा हा हा, आणि जवळपास एक 10 दिवस मी आनंदी होतो, असं झालंय? कधी संतोष मिळाला? संतोष मिळाला का? कधी सुख लाभले का? आणि लाभले असेल तर ते टिकले का? पण ह्यावर माणूस विचार करत नाही, कारण भीती वाटते. एकटेपणा येईल ही भीती आहे. मग काय एकटं राहावं का? बायकोला सोडून द्यावं का? मग आम्ही हे घेऊ नये का? एकटेपणा येईल ही भीती आहे. म्हणून कामवासना हा खेळ आहे, खेळ. आनंद आणि सुख नाही आहे, तो खेळ आहे. कारण एकटेपणाची भीती आहे. नवरा आणि बायको वेगवेगळे झोपत असले, दोघंही एकटे समजतात, पाच स्वभाव बदलतात की नाही. आणि एकटेपणा ही भीती आहे, म्हणून दोघंही एकत्र झोपतात. मग काय व्हायचं ते एकत्र. समजा असं कळालं ह्या हॉलमध्ये भूत आहे आणि सगळे आपण झोपलो, तो आपण जवळजवळ झोपू, काय यायचं ते एकटेपणात नको. म्हणून पाय, एकटं जर बाई असेल, एकटा बुवा असेल, तर कोणाला तरी झोपायला बोलवतो. हो, मी एकटाच आहे बरं का. बाजारात एकट्या बाया जात नाहीत, इतकंसं बाटूक पोरग घेऊन जातात. मी अनेक बायांना विचारतो, नाही नाही एकटीच होती, या पोराला घेतलं बरोबर. ते का संरक्षक दल आहे का डिफेन्स मिनिस्ट्रीतून तुम्हाला बॉडीगार्ड आलेला आहे? एकटेपणाची भीती. काही बाया म्हणतात, काय एकटेच निघाले आज? तिला वाटतं म्हणजे व्हॅग्या बॉन्ड समजायली काय आपल्याला, असं वाटायला लागतं. मग शेजारणीला म्हणतात, तुम्हाला नाही का भाजी घ्यायची, चला दोघी मिळून भाजी घेऊ. म्हणून कामवासना खेळ आहे. जसे रम्मी खेळ आहे, क्लब खेळ आहे, खेळ आहे. पत्ते का खेळतो? एकटेपणाची भीती आहे. एकटे समजा बोर बसलो, भीती वाटते शेवटी. जरा खेळ बंद झाला, समजा एखादे तुम्ही त्राटक करू लागले आणि नुसते असे पाहत बसले लाईटकडे दिवसभर, बायको नक्की डॉक्टरला घेऊन येईल आणि 4 मित्रांना गोळा करील, पहा बरं जरा स्क्रूगे ढिले झालेत का, सारखं त्या लाईटकडेच पाहिलेत, माझ्याकडे पाहायला हरकत नाही. जरा खेळ बंद झाला तर संपले ही भीती वाटते. हा खेळ आहे, भातुकलीचा खेळ. कारण भीती वाटते. मग पोरी गाड्या गाड्या भिंगोऱ्या, पहा सगळं असंच चालतंय.
जरा खेळ बंद झाला तर संपले, भीती वाटते. संसार कामवासनेचा खेळ आहे. संसार दुसरं का नाही, वासना आणि कामवासना या दोन्हीचा खेळ आहे संसार म्हणजे. त्यामध्ये आम्ही दबलेलो आहोत. डिप्रेस म्हणतो ना आपण, डिप्रेशन आलंय. कामवासनेच्या खेळात डिप्रेशन आलेलं असतं. माहीत आहे याचा शेवट कुठेही नाही. माहिती आहे बरं का संसाराचा शेवट. तुम्हाला एक प्रश्न विचारला, तुम्ही जे इतकं करतायत, सगळा खेळ करतायत ह्या कामवासनेंचा, हव्यास वस्तूंचा, विषयांचा, याचा काही एंड आहे का? तुमचं उत्तर काय राहील? हे काही विचारतात. एंडलेस. कधी थांबणार आहात का? नाही. तरी मन धोका देते बरं का. माहिती आहे बरं, प्रत्येकाला माहिती आहे. आपल्या छातीवर हात ठेवा, याच्यातनं काही मिळालं का सुख आणि मिळणार आहे का सुख? नाही. पण मन धोका देतं, नाही केव्हा तरी मिळेल हो सुख, केव्हा तरी मिळेल. पोरग रोज लाथा मारतं, सून फटाफट बोलते, तरी पण नाही नाही मिळेल सुख, मिळेल. आता नाही, ते आजकाल ज्ञानेश्वरीला पाठवायला मधून 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 फरक होऊन जाईल. आशा. मन धोका देतं की नाही केव्हा ना केव्हा सुख मिळेल. आज नसेल तरी मला एकट्याला अपवादात मिळेल. मग बाकीच्या बाया पुरुष म्हणतात आम्हाला नाही मिळालं, आम्हाला नाही मिळालं, आम्हाला नाही मिळालं. ते म्हणतात तुम्हाला नसेल मिळालं, पण आपलं मन आपल्याला म्हणतं नाही आपल्याला नक्की मिळेल. त्या कुलकर्णीबाईचा स्वभाव बरोबर नाही. त्यांना सुख नसेल मिळालं, पण आपण ठेवू ना बरोबर. कोणी म्हणलं ती सून भांडकुदळ निघाली तर मग काय झालं? आपण नाही बोलणार, पण बोलल्याशिवाय नाही राहणार. आपल्याला मिळेल. आपण कदाचित अपवादात्मक आपण असू, पण मिळेल नक्की. असं वाटतं.